जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे। तर पहा, खूप काही विद्यार्थ्यांना माहिती असेल की कोणते कोणते कागदपत्रे पाहिजे आणि खूप विद्यार्थ्यांना माहिती नसेल की कागदपत्रे कोणती कोणती पाहिजे, कोणत्या डेटची पाहिजे आणि केव्हाची पाहिजे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, कागदपत्रे ही जाहिरात निघण्यापूर्वीची किंवा त्यांनी जे कट ऑफ डेट दिली राहते ती त्याच्या अगोदरचे हे कागदपत्र पाहिजे विद्यार्थी मित्रांनो। आणि सर्वात महत्त्वाचा कागदपत्र मध्ये जो प्रॉब्लेम येतो तो असतो नॉन क्रिमिलियरमध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच तुमचे सर्व डॉक्युमेंट चेक करा आणि त्यामध्ये महत्त्वाचं कागदपत्र म्हणजे नॉन क्रिमिलियरची डेट पहा, एक्सपायरी डेट पहा। ठीक आहे, त्यामध्ये जर 31 मार्च 2024 असेल तर लगेचच आत्ताच काढून घ्या, कारण की नंतर तुम्हाला धावपळ नको, कारण की जाहिरात ही 100% आचारसंहितेपूर्वी येणार आहे। तर बघा, आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर आलेलो आहे। हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे। आपल्या चॅनलवर जवळपास 5400 विद्यार्थी जोडलेले आहे। तुम्हीसुद्धा जुडा। कसं जुडायचं आहे ते सांगतो आणि मग नंतर कागदपत्रे कशी काय कोणती कोणती लागणार आहे आपल्याला ते आपण लिस्ट बघूया। तर पहा, हे आपलं टेलिग्राम चॅनलची लिंक आहे। तुम्हाला सर्च करून जर जायचं असेल आपल्या चॅनलवर तर पोलीस भरती 03 एवढं टाईप करा, कुठेही स्पेस द्यायचा नाही आहे। तुम्ही तुमच्या टेलिग्रामवर जाऊन सर्च करून आपल्या चॅनलला जॉईन होऊ शकता, किंवा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आपण टेलिग्रामची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन सुद्धा तुम्ही आपलं चॅनल जॉईन करू शकता। तर पहा, डॉक्युमेंट हे सर्वच महत्त्वाचे आहे, व्यवस्थित बघून घ्या आणि ही लिस्टसुद्धा आपण टेलिग्रामवर टाकलेली आहे। तर पहा, पोलीस भरतीसाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे: इयत्ता 10वी गुणपत्रक आणि प्रमाणपत्र, ज्याला डिप्लोमा म्हणतो आणि मार्कशीट म्हणतो, दोन्हीही पाहिजे। ठीक आहे, आणि सर्व ओरिजिनल पाहिजे। त्यानंतर बघा, 12वी गुणपत्रक आणि बोर्ड प्रमाणपत्र म्हणजेच तेच। ठीक आहे, डिप्लोमा आणि मार्कशीट। उच्चतम शैक्षणिक अर्हता असल्यास त्याचे गुणपत्रक। आता बघा, पोलीस भरती ही फक्त 12वीवर असते, तर तुमचं ग्रॅज्युएशन नाही झालं असेल तरी पण चालणार आहे, पण 12वीपर्यंतचे सर्व डॉक्युमेंट्स तुमचे मार्कशीटा पाहिजे। ठीक आहे, त्यानंतर बघा, उच्चतम झालं आपलं गुणपत्रक आणि प्रमाणपत्र, शाळा सोडलेला दाखला, किंवा तुम्ही जर कॉलेजमध्ये तुमची TC असेल म्हणजे तुम्ही शिकत असाल तर बोनाफाईडसुद्धा चालेल, पण तो पण ओरिजिनल पाहिजे, या वर्षीचा पाहिजे, चालू वर्षीचा। ठीक आहे, 2 वर्ष आधीचा, 1 वर्ष आधीचा चालणार नाही। ठीक आहे, त्यानंतर ड्रायव्हिंग लायसन तुमच्याकडे असेल तर, त्यानंतर वय अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट हे पाहिजे म्हणजे पाहिजे। तुम्ही ओपनमध्ये असा, EWS असा किंवा कोणत्याही कास्टमध्ये असा, डोमिसाईल पाहिजे म्हणजे पाहिजे। त्यानंतर बघा, जातीचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र हे ज्यांना लागतं, फक्त EWS वाल्यांना लागत नाही आणि SC STला लागत नाही, त्यानंतर ओपनवाल्यांना लागत नाही। ठीक आहे, त्यानंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक EWS प्रमाणपत्र, त्यानंतर खुल्या प्रवर्गातील महिला उमेदवारांकरता 30% सवलतीचं प्रमाणपत्र। आता हे बघा, याच्यामध्ये खूप काही कन्फ्युजन आहे। तर 30% सवलतचं प्रमाणपत्र हे काढायचं नसतं विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपण फॉर्म भरतो तेव्हा टिक करायचे असते। ठीक आहे, त्यानंतर बघा, प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त असल्यास जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांच्याकडील प्रमाणपत्र, त्यानंतर विभागीय संचालक यांच्याकडून पडताळणी केलेली खेळाडू प्रमाणपत्र, जर तुम्ही मधून फॉर्म भरणार असाल तर। होमगार्डसाठी 3 वर्षे तुमची झाली असतील म्हणजे 1095 दिवसाची तुमचं प्रमाणपत्र तयार असेल तर ते। त्यानंतर अंशकालीन पदवीधर, जर तुम्ही अंशकालीन पदवीधरमधून फॉर्म भरत असाल तर ते प्रमाणपत्र पाहिजे। पोलीस पाल्य, जर तुम्ही पोलीस पाल्यामधून असाल तर तेवाला असं प्रमाणपत्र पाहिजे। माजी सैनिक उमेदवारांकरता डिस्चार्ज कार्ड, आर्मी ग्रॅज्युएशन, त्यानंतर तत्सम प्रमाणपत्र, त्यानंतर अनाथ आरक्षणासाठी निवड केलेल्या असल्यास अनाथ प्रमाणपत्र पाहिजे। संगणक परीक्षा उत्तीर्ण असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा गुणपत्रक। आता बघा, MSCITचे हे तुम्ही जॉईन झाल्यावर म्हणजे जॉबला लागल्यावर 6 महिन्यात किंवा 1 वर्षात देऊ शकता। ठीक आहे, हे एवढं काही कंपल्सरी नाही आहे, नसेल तुमच्याकडे तर तुम्ही आतासुद्धा काढू शकता, म्हणजे जॉईन करू शकता, MSCIT कंप्लीट करू शकता। जात वैधता झालेली असल्यास त्याचे प्रमाणपत्र म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी जर तुमच्याकडे असेल तर देऊ शकता, हे सुद्धा कंपल्सरी नाही आहे, 1 ते 2 वर्षामध्ये तुम्हाला द्यावं लागतं। ठीक आहे, त्यानंतर बघा, आधार कार्ड खूप महत्त्वाचं आहे। तुमच्या याच्यामध्ये डेट असेल, जन्मतारीख असेल आणि इयर असेल
आणि मंथ नसेल तर ते पूर्ण अपडेट करून घ्या. त्याच्यामध्ये पूर्ण नाव, मोबाईल नंबर वगैरे, संपूर्ण ईमेल ID वगैरे ते सर्व आधार कार्ड अप टू डेट करून ठेवा. ठीक आहे. पॅन कार्ड नसेल तर लगेचच काढून घ्या, कारण की हे केव्हाही काम येते, कोणत्याही जॉबला लागायसाठी हे खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे. जर तुम्ही काढलं नसेल तर आताच काढून घ्या. त्यानंतर नजीकच्या कालावधीतील पासपोर्ट साईजचे 5 फोटो काढून ठेवा. 5 नाही 50 फोटो काढून ठेवा. त्यानंतर बघा, नावात बदल झाल्या असल्यास त्याबाबतचे शासकीय राजपत्रित प्रतिज्ञापत्राची प्रत आणायची आहे. ठीक आहे. आणि सर्व तुम्हाला ही लिस्ट आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल. तर तिथे जाऊन तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. काही डाऊट असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा किंवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्ही सांगू शकता. धन्यवाद.